नमस्कार पालको. आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 मध्ये मागील 1 ते 2 महिन्यापासून जे प्रतीक्षित पालक होते की आरटी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजे विद्यार्थी नोंदणी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख कधी सुरू होईल त्याबद्दलच एक नवीन अपडेट आपल्याशी शेअर करायचा आहे. आपण पाहतोय की मागील 1.5 महिन्यापासून तारकावर तारका मिळत चाललेल्या आहेत आणि आजही आपण पाहतोय की आरटीच्या वेबसाईटवरती एक नवीनच तारीख देण्यात आलेली आहे. ती म्हणजे 16 एप्रिल पर्यंत शाळेची नोंदणी संपून जाईल आणि 17 पासून आपल्याला विद्यार्थी नोंदणी सुरू होईल. परंतु सायंकाळपासून आज 15 एप्रिल आहे. आजच्या तारखेत एक सायंकाळपासून व्हॉट्सअपवरती आणि ऑनलाईनला एक परिपत्रक किंवा एक सूचना शिक्षण विभागामार्फत संचालनामार्फत फिरत आहे, ज्यामध्ये की तारीख ही नेमून दिलेली आहे की कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्याचे फॉर्म भरता येतील. मग नेमकं कोणती बातमी खरी ठरायची आहे, नेमकं ते परिपत्रक काय म्हणतंय ते आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की जी काही तारीख असणार आहे त्या तारखेच्या मध्ये फॉर्म सुरू झाल्यानंतर मी एक लाईव्ह डेमो म्हणजेच लाईव्ह फॉर्म कसा भरायचा त्याचा एक व्हिडिओ बनवून तुमच्या मदतीसाठी किंवा माहितीसाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यासोबतच फॉर्म भरताना कोणकोणत्या गोष्टीचे चुका होतात त्याही मी एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे कसलीच गडबड न करता घाई गोंधळ न करता तुम्ही शेवटपर्यंत तो व्हिडिओ पहा आणि मगच तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जो काही फॉर्म भरायचा आहे तो भरा, जेणेकरून तुम्हाला चुका होणार नाहीत आणि एकदा सबमिट झालेला फॉर्म परत तुम्हाला एडिट करता येणार नाही. चला तर मग पाहूया नेमकं हे परिपत्रक काय आहे आणि काय माहिती दिलेली आहे तारखे संदर्भात. व्हॉट्सअपवरच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून त्यामध्ये हे सांगण्यात आले की महाराष्ट्र शासनाचं प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडनं आणि दिनांक आहे त्याचा 15/4/2024 या दिनांकामध्ये आजच्या तारखेमध्ये निघालेलं हे परिपत्रक आहे, जे की सर्व शिक्षण विभागाला आणि शिक्षण अधिकाऱ्यांना, गट शिक्षक अधिकारी आणि प्रशासन अधिकारी मनपा सर्व महानगरपालिकेला दिलेला आहे. त्यामध्ये विषय हा आहे की ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता प्रक्रिया सुरू करण्याबाबत, म्हणजे जे काही ऑनलाईन प्रक्रिया आहे पालकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत आता यामध्ये तारीखही देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये की दिनांक 16/4 ते 30/4/2024 म्हणजेच एक 14 ते 15 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. 16 तारखेपासून 30 तारखेपर्यंत यामध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत आहे. म्हणजे 16 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत आता आपल्याला 14 ते 15 दिवसाचा कालावधी मिळणार आहे, ज्यामध्ये आपण अर्ज भरू शकतो. ही होती माहिती. येणाऱ्या 16 तारखेच्या नंतर म्हणजेच वेबसाईटवरती 16 पर्यंत शाळेची नोंदणी होतीये. सुदैवाने जर समजा 16च्या नंतर 17ला किंवा 16च्या पासूनच शाळेची नोंदणी पूर्ण झाली तर विद्यार्थ्याची नोंदणी ही सुरूच होणार आहे. तुम्हाला 14 ते 15 दिवस आता सांगण्यात आलेला आहे, पण तू काळजी कसलीच करू नका. जसं शाळेच्या नोंदणीची तारीख 15 दिवसांना वाढत जाऊन 1.5-2 महिने वाढले, इतकी नाही वाढणार, पण कमीत कमी 5 ते 10 दिवसाचा तुम्हाला आणखीन कालावधी मिळणार आहे. कारण संबंध महाराष्ट्रभरात या 14 दिवसात सर्व्हरवरती लोड येईल, सर्व्हर डाऊन राहणार आहे. इतर कुठल्या तांत्रिक गोष्टीमुळेही सगळ्यांनाच फॉर्म भरण्याला अडचणी येऊ शकतात, त्यामुळे तारीखही वाढणार आहे. पण तारीख वाढणार म्हणून गाफील न राहता आपण वेळेतच फॉर्म भरून घ्यावा हीच माझी विनंती आहे. ते 2 व्हिडिओ पाहिल्यानंतरच फॉर्म कसा भरायचा पाहिल्यानंतरच तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म भरा, सबमिट करा. भाडेकरांच्या बाबतीतही मी एक नवीन नियमावली जी आहे त्याबद्दल एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी माहितीसाठी उपलब्ध करून देत आहे. जे भाडेकरार करतायत त्यांनी नेमकं नक्की तो व्हिडिओ पाहूनच मग भाडेकरार करा. नियम पाहून घ्या आणि मगच भाडेकरार करा. आशा करतो ही माहिती तुमच्या कामाची ठरेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत ही होईल. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.